नमस्कार दर्शको, न्यूज मराठी 24 मध्ये आपले स्वागत आहे। श्री चाळोबादेव शेतकरी विकास आघाडीच्या वतीने ही निवडणूक लढवली जात आहे। माझ्यासोबत आहेत आता या पॅनल मधील उमेदवार आनंदराव बुगडे। आपण त्यांच्याशी आता बोलूया। सर, आता कारखान्याची निवडणूक आहे, पॅनल विषयी काय सांगाल? नमस्कार। पॅनल विषयी आम्ही सर्वपक्षीय पॅनल, सर्वपक्षीय काँग्रेस, भाजप, शिवसेना, शेतकरी संघटना असं मिळून एक पॅनल चाळोबादेव शेतकरी विकास आघाडी तयार केलेला आहे। या काँग्रेस पक्षातनं माझी उमेदवारी आमचे रेडेकर मॅडम यांनी दिलेली आहे। तरी हे पॅनल का तयार केलं? सक्षम पॅनल आहे, कारण विरोधी पक्ष बऱ्याच आरोप करत आहेत, तरी ते आरोप दादांत खोटे आहे। कारण त्यांनी केलेल्या चुका ते दडपून ठेवून दुसऱ्यावर विनाकारण आरोप करत आहेत। तरी आमचं पॅनल हे सक्षम आहे आणि भागाभागातून आम्ही आत्तापर्यंत लोकांच्यापर्यंत जाऊन पोचलो। त्या सगळ्या लोकांचा प्रतिसाद आम्हाला जोरात आहे आणि आमचं पॅनल निश्चित निवडून येणार याची आम्हाला पूर्ण खात्री आहे। यानंतर हे आत्तापर्यंत जे आरोप करायल्यात ह्या चुका त्यांनी केलेल्या आहेत आणि ते दडपण्यासाठी दुसऱ्यावर आरोप करत आहेत। हे फार नामुष्कीची बाब आहे। तरी आमच्या पॅनेलला प्रतिसाद भरपूर असल्यामुळं आमचे पॅनेल हे भरघोस मताने निवडून येणार। 20च्या 20 उमेदवार आमचे निवडून येणार। एक आता ऑलरेडी आलेलाच आहे। या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही सभासदांना काय आवाहन कराल? या निवडणुकीच्या निमित्तानं सभासदांना आतापर्यंत साखर मिळालीच नाही, पण आम्ही त्यांना वचन देतो की त्यांना 2 महिन्याच्या आत साखर देणार। त्यानंतर कारखाना सक्षमपणे चालवणार, कारण का आम्हाला भाजप सरकारकडून अनुदान मिळण्याची प्रयत्न चालू आहेत अनुदान मिळवण्यासाठी, आणि ते निश्चितच मिळणार आम्हाला। दोन्ही पक्ष भाजपचे, काँग्रेस राज्यात आणि केंद्रात असल्यामुळं आम्हाला ते अनुदान मिळणार आणि आमचा कारखाना कर्जमुक्त करण्यासाठी आम्ही जोरदार प्रयत्न करणार। या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही सभासदांना काय आवाहन कराल? या निवडणुकीच्या निमित्तानं तालुक्यातील सर्व सभासदांना, कारखान्याच्या सर्व सभासदांना मी विनंती करणार आहे की सक्षमपणे कारखाना चालू करणार आहे आणि कारखान्याचं कर्जमुक्त करायचा सगळा आमचा इरादा आहे। आणि त्या कारखान्यात सभासदांना साखर पुरवण्याचं काम 2 महिन्याच्या आत करणार आहे। तरी सर्व कारखान्याच्या सभासदांना मी कळकळीची विनंती करतो की आमचं चिन्ह कबशी आहे। या कबशी चिन्हावर 20च्या 20 शिक्के मारून आम्हाला भरघोस मताने निवडून द्यावं अशी मी त्यांना कळकळीची विनंती करतो। तर आपण या ठिकाणी पाहिलेत की सभासदांनी भरघोस मतांनी कबशी चिन्हासमोर शिक्के मारून विजयी करावा असं आवाहन येथील उमेदवारांनी केले। न्यूज मराठी 24 साठी कॅमेरामन अवधूत मोरेसह असित बनगे, कोल्हापूर।